शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगलीच्या शाखा पेठभाग व चांदणी चौकच्या वतीने सभासद मुले उत्तेजनार्थ योजनांतर्गत विद्योत्तेजक पुरस्कार वितरण, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात उत्साहात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी 92 वर्ष कार्यरत असणाऱ्या शिक्षणसेवक सहकारी सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षणसेवक सोसायटीच्या सांगली, मिरज, तासगाव, पलूस, इस्लामपूर, शिराळा, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, उमदी अशा 12 शाखांमधील सभासद मुले, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात आला आहे. सांगलीमधील पेठभाग व चांदणी चौक शाखेचा संयुक्त कार्यक्रम वेलणकर सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थानिक समिती अध्यक्ष सदस्य डॉक्टर विश्राम लोमटे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महिला विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर अमोल पाटील हे होते. तसेच श्रीमंती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रेचे मुख्याध्यापक सविंद्र पाटील, दामणी हायस्कूल सांगलीच्या मुख्याध्यापिका सौ अमृता पटणे, समडोळी हायस्कूलचे लिपिक राजाराम हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सभासद मुले, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन RP पाटील यांनी केले. अतिथी परिचय संचालिका प्राध्यापक राणी यादव यांनी करून दिला, तर आभार व्हाईस चेअरमन संतोष नाईक यांनी मानले. कार्यक्रमास मार्गदर्शक श्री आप्पासो मासुले, रवींद्र गवळी, सुभाष कदम, पाबा पाटील, सोसायटीचे ऑनररी सेक्रेटरी शैलेश गोंधळी, संचालक विशालभाऊ शिंदे, संताजी घाडगे, संदीप पाटील, अरुण पाटील, नितीन जाधव, आनंदा घोडे पाटील, धनपाल यादव, महावीर वाजे, निरांबरी पाटील, प्रकाश बन्ने, राजेंद्र खांडेकर, सुरेश सावंत तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यलक्षी संचालक महेश सिंग राजपूत आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले. सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.